हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे आजचा क्रॅस. क्रॅस म्हणजे काय होते तर शोविंग नो इंटेलिजन्स ऑर सेन्सिटिव्हिटी, म्हणजे जो काय आहे मूर्ख आहे. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं, क्रॅस असं म्हटलं जातं. तर क्रॅस म्हणजे काय होते, मूर्ख, किंवा आपण काय म्हणू शकतो ज्याला सेन्सिटिव्हिटी नाही आहे, म्हणजे जो काय आहे खडबडीत आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, क्रॅस असं म्हटलं जातं. खडबडीत. आणखी बुद्धिमत्ता किंवा संवेदनशीलता न दाखवता, याला काय म्हटलं जातं, क्रॅश असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहेत क्रॅशचे, ते आहेत स्टुपिड, इनसेन्सिटिव्ह, ब्लंडरिंग, आणि अँटोनिम्स आहेत इंटेलिजंट, टॅलेंटेड आणि इंटेलेक्च्युअल. ओके, सो क्रॅश म्हणजे काय होते तर शोईंग नो इंटेलिजन्स ऑर सेन्सिटिव्हिटी, म्हणजेच काय होते मूर्ख, खडबडीत किंवा बुद्धिमत्ता किंवा संवेदनशीलता न दाखवता. याचा यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये बघूया. सो द क्रॅश अझम्पशन्स दॅट मेन मेक अबाउट वुमेन. ओके, म्हणजे काय होते या सेंटेन्सचा अर्थ काय आहे आणि क्रॅश इथे कसा यूज करण्यात आलेला आहे, तर पुरुष महिलांबद्दल जे मूर्ख गृहितके काय करतात, बांधतात. पुरुष महिलांबद्दल जे मूर्ख गृहितके बांधतात, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये क्रॅश हा असा यूज करण्यात आलेला आहे की ते पुरुष जे आहे महिलांबद्दल मूर्ख गृहितक बांधतात, तर मूर्ख म्हणून यूज करण्यात आलेला आहे क्रॅशला यामध्ये. नेक्स्ट बघूया फ्युटाईल. फ्युटाईलचं मिनिंग काय आहे तर इनकॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट, पॉइंटलेस, म्हणजे काय व्यर्थ आहे, निष्फळ सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो किंवा निरुपयोगी सुद्धा म्हणू शकतो. त्याला काय म्हटलं जातं, फ्युटाईल असं म्हटलं जातं. सो फ्युटाईल म्हणजे काय आहे, जे पॉइंटलेस आहे, म्हणजे काहीच पॉइंट नाही आहे त्यामध्ये, निष्फळ आहे, काहीच रिझल्ट नाही मिळत, त्यामुळे युजफुल नाही आहे ते रिझल्ट मिळण्यामध्ये, त्याला फ्युटाईल असं म्हटलं जातं. तर फ्युटाईल म्हणजे काय होते, व्यर्थ, निष्फळ, निरुपयोगी, विशेष काही न करू शकणारी, याला काय म्हटलं जातं, फ्युटाईल असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहे फ्युटाईलचे, फ्रूटलेस, वेन आणि पॉइंटलेस, आणि अँटोनिम्स आहेत युजफुल, फ्रूटफुल, प्रॉफिटेबल, ॲडव्हान्टेजियस आणि सेमिनल. ओके, सो फ्युटाईल म्हणजे काय होते, व्यर्थ, निष्फळ, निरुपयोगी किंवा विशेष काही न करू शकणारी, विशेष काही न करू शकणार. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत फ्रूटलेस, वेन, पॉइंटलेस, आणि अँटोनिम्स आहेत युजफुल, फ्रूटफुल, प्रॉफिटेबल, ॲडव्हान्टेजियस आणि सेमिनल. सो याच्यामध्ये फ्युटाईल कसं यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये ते बघूया. अ फ्युटाईल अटेम्प्ट टू कीप फॅन्स फ्रॉम माउंटिंग द स्टेज, म्हणजे चाहत्यांना स्टेजवर चढण्यापासून रोखण्याचा एक व्यर्थ प्रयत्न. तर चाहते जे आहे, जे समजा त्या स्टेजवर परफॉर्म करत आहे, तर त्याचे जे चाहते आले आहे, ते चाहत्यांना स्टेजवर चढण्यापासूनचा एक काय व्यर्थ प्रयत्न जो आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ झालेला आहे. आणि फ्युटाईल म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे की व्यर्थ प्रयत्न. नेक्स्ट बघूया इमिनंट. इमिनंटचं मिनिंग आहे फेमस अँड रिस्पेक्टेड विदिन अ पर्टिक्युलर स्पियर, म्हणजेच प्रख्यात, विख्यात म्हणू शकतो आपण, किंवा जो की नामवंत आहे त्या एरियामध्ये, विदिन द पर्टिक्युलर स्पियरमध्ये जो की नामवंत आहे, नामांकित आहे, त्याला काय म्हटलं जातं, इमिनंट असं म्हटलं जातं. सो इमिनंट म्हणजे काय होते, प्रख्यात,
विख्यात किंवा नामवंत, नामांकित, उच्च दर्जाचा, याला म्हटलं जातं एमिनंट. सिनोनिम काय आहे? इलस्ट्रियस, डिस्टिंग्विश्ड आणि रेनाउंड. आणि अँटोनिम्स आहेत एमिनंटचे अनइम्पॉर्टंट आणि अननोन. सो इमिनंटला सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे? वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट एमिनंट स्टॅटिस्टिशियन. ओके, स्टॅटिस्टिशियन म्हणजे काय होते? तर सांख्यिकी शास्त्रज्ञ. सांख्यिकी शास्त्रज्ञ म्हणजे काय आहे? स्टॅटिस्टिशियन. तर याच्यामध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे इमिनंटला? तर जगातील सर्वात प्रसिद्ध. ओके, सो इमिनंट म्हणजे प्रसिद्ध सुद्धा होते. तर जगातील सर्वात प्रसिद्ध सांख्यिकी शास्त्रज्ञांपैकी एक, ह्या सेंटेन्सचा हा अर्थ आहे. ओके, वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट एमिनंट स्टॅटिस्टिशियन म्हणजे जगातील सर्वात प्रसिद्ध सांख्यिकी शास्त्रज्ञांपैकी एक. नेक्स्ट वर्ड आहे ड्युबियस. ड्युबियसचं काय मिनिंग आहे? तर हेजिटेटिंग ऑर डाउटिंग. म्हणजे काय? तर संशयास्पद किंवा संदिग्ध, संकोच सुद्धा म्हणू शकतो आपण. शंका घेणे म्हणजे डाऊट करणे. ओके, सो ड्युबियस म्हणजे काय होते? संशयास्पद, संदिग्ध, संकोच किंवा शंका घेणे. सिनोनिम्स आहे याचे डाऊटफुल, अनसर्टेन आणि अनश्युअर. आणि अँटोनिम्स आहेत सर्टेन आणि डेफिनाइट. सो यूज बघूया सेंटेन्समध्ये ड्युबियसचा. आय वॉज रॅदर ड्युबियस अबाउट द होल आयडिया. म्हणजे मला संपूर्ण कल्पनेबद्दल शंका होती, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. मला संपूर्ण कल्पनेबद्दल शंका होती असं याच्यामध्ये यूज करण्यात आलेलं आहे ड्युबियसला. म्हणजे शंका होती याच्यामध्ये. जे ड्युबियस आहे याला सेंटेन्समध्ये शंका म्हणून यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह म्हणजे काय होते? ऑफ द हायेस्ट डिग्री, म्हणजेच उत्कृष्ट दर्जाचा. उत्कृष्ट दर्जाचा म्हणजे काय होते? तर सुपरलेटिव्ह हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे वन वर्ड जो आहे उत्कृष्ट दर्जाला काय यूज करण्यात येते? सुपरलेटिव्ह. SUPERLATIV. आणि सुपरलेटिव्ह म्हणजे होते उत्कृष्ट दर्जाचा. नेक्स्ट वर्ड आहे हार्बर. हार्बर हा वर्ड आपला ऑलरेडी झालेला आहे आधी, एकदा आणखी चेक करून घ्या आणि मी तुम्हाला आणखी एकदा सांगून सुद्धा देते. सो हार्बर म्हणजे काय होते? अ पीस ऑफ शेल्टर फॉर शिप्स. तर जिथे काय जहाजांना सुरक्षितेची, जहाज जिथे ठेवल्या जातात सुरक्षित जागी, त्याला म्हटलं जातं हार्बर. किंवा जे शिप्स आहे, जहाज आहे, त्यांचं जे आश्रयस्थान असतं त्याला सुद्धा हार्बर असं म्हटलं जातं. सो हार्बर म्हणजे काय होते? जहाजांना सुरक्षिततेची जागा किंवा आश्रय स्थान म्हणजे काय? हार्बर. HARBOUR. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. त्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, PROTECTION. तर प्रोटेक्शन म्हणजे काय होते? संरक्षण. संरक्षण. ओके, प्रोटेक्शन म्हणजे होते संरक्षण किंवा जपणे सुद्धा होते, विरोध सुद्धा म्हटलं जातं आणि प्रदर्शन. तर प्रोटेक्शन म्हणजे काय होते? संरक्षण, जपणे, विरोध किंवा प्रदर्शन. आणि प्रोटेक्शनची स्पेलिंग काय आहे करेक्ट? PROTECTION. नेक्स्ट वर्ड आहे डिफिलेट. सो ऑप्शन ए करेक्ट स्पेलिंग आहे डिफिलेटची, DEFILADE. डिफिलेट म्हणजे काय होते? तर तिरस्कार पूर्ण, बाजूला होणे किंवा तिरस्कार पूर्ण टाळणे.
म्हणजे होते डिफिलेट, आणि डिफिलेटची करेक्ट स्पेलिंग आहे DEFILADE. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. याचं मीनिंग काय आहे? अ बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड इज अन इम्पॉर्टंट पर्सन इन अ स्मॉल प्लेस ऑर ऑर्गनायझेशन. म्हणजे अशी व्यक्ती की जे छोट्याशा गटामध्ये पण काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप प्रसिद्ध आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे, त्याला म्हटलं जातं बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. तर बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड म्हणजे काय होते? अशी व्यक्ती जी छोट्या गटात किंवा ठिकाणी खूप प्रसिद्ध किंवा महत्त्वाची आहे, याला म्हटलं जातं बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ब्रेक युअर डक. ब्रेक युअर डकचं मिनिंग आहे इफ यू ब्रेक युअर डक यू डू समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजेच आपला पहिला गुण मिळवणे किंवा पहिला टप्पा पार करणे, याला काय म्हटलं जातं? ब्रेक युअर डक. तर ब्रेक युअर डक म्हणजे काय होते? पहिला टप्पा पार करणे, किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला? आपला पहिला गुण मिळवणे. ओके, आणि किंवा मध्ये आहे पहिला टप्पा पार करणे. सो ब्रेक युअर डक म्हणजे होते आपला पहिला गुण मिळवणे किंवा पहिला टप्पा पार करणे. तर हे आहे आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्यामध्ये फर्स्ट होता बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. बिग फिश इन अ स्मॉल पॉन्डचा अर्थ आहे अशी व्यक्ती जी छोट्याशा गटामध्ये किंवा छोट्याशा ठिकाणी खूप जास्त प्रसिद्ध होते किंवा महत्त्वाची असते, त्याला म्हटलं जातं बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. नेक्स्ट ब्रेक युअर डक म्हणजे होते आपला पहिला गुण मिळवणे किंवा पहिला टप्पा पार करणे. म्हणजे फर्स्ट टाइम काही करणे, त्याला म्हटलं जातं ब्रेक युअर डक. यू डू समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. काहीतरी आपण जे करत आहे ते पहिल्यांदा करणे, त्याला म्हटलं जातं ब्रेक युअर डक. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड होता प्रोटेक्शन. प्रोटेक्शनचं स्पेलिंग आहे PROTECTION, आणि प्रोटेक्शन म्हणजे काय होतं मराठीमध्ये? संरक्षण, जपणे, विरोध किंवा प्रदर्शन. नेक्स्ट वर्ड होता डिफिलेट. डिफिलेट म्हणजे होते, डिफिलेटची स्पेलिंग बघून घेऊया ती DEFILADE, आणि त्याचा अर्थ होतो तिरस्कार पूर्ण बाजूला होणे किंवा तिरस्कार पूर्ण टाळणे. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह म्हणजे होते उत्कृष्ट दर्जाचा, आणि सेकंड आहे हार्बर. हार्बर म्हणजे होते जहाजांना जे सुरक्षित ठिकाणी सुरक्षित जागी ठेवण्यात येतं, त्याला हार्बर म्हटलं जातं, किंवा जहाजांचे जे आश्रयस्थान असते त्याला हार्बर असं म्हटलं जातं. फर्स्ट वर्ड आपण क्रॅश पाहिलेला होता. क्रॅश म्हणजे आहे मूर्ख, खडबडीत, बुद्धिमत्ता किंवा संवेदनशीलता न दाखवता, त्याला म्हटलं जातं क्रॅश. फ्युटाईल म्हणजे होते व्यर्थ, निष्फळ, निरुपयोगी, विशेष काही न करू शकणारं जे आहे त्याला म्हटलं जाते फ्युटाईल. इमिनंट म्हणजे होते एकदम प्रख्यात, विख्यात, नामांकित, खूप उच्च दर्जाचा, त्याला म्हटलं जातं इमिनंट. आणि लास्ट आहे ड्युबियस. ड्युबियस म्हणजे काय होते? संशयास्पद, शंका घेणे, संदिग्ध किंवा संकोच. तर याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, याचे नोट डाऊन करत चला मराठीचे मिनिंग्स, म्हणजे तुम्हाला युजफुल पडेल एकदा एक्झामच्या वेळेस वाचायला. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.